नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 20 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 4 राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा, 5 अनाथपिंडकाची धम्मदीक्षा व 6 राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा हे पाहिले। आजच्या व्हिडिओ क्रमांक 21 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 7 जीवकाची धम्मदीक्षा व 8 रट्टपालाचे धर्मांतर हे पाहणार आहोत। सदर व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब आत्ताच करा। 7 जीवकाची धम्मदीक्षा। जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता। अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आले होते। त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते। राजकुमार अभय त्या बाजूने जात होता। त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले। अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले। जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली। म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला। राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले आणि कीर्ती मिळवली। साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेली पहिली रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापण, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला। त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यात जागा दिली। राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात। जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत। राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती, परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता। त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे। तो भगवंताचा शिष्य झाला। तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही। बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला। 8 रट्टपालाचे धर्मांतर। एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरीत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले। कुरूंना हे समजल्यावर भगवंतांचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले। ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला। भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले। त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रट्टपाल नावाचा एक तरुण होता। त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही। मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीतवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे। ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते। अशा वेळी रट्टपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि परिव्रज्जा व उपसंपदा देऊन
त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय? नाही भगवंत, ज्यांना त्यांच्या मातापित्याची संमती नाही त्यांना मी परिव्रजा देत नाही. महाराज, ती संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करीन, तो तरुण मनुष्य म्हणाला. आणि उठून मोठ्या आदराने भगवंतांचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाबा रट्टपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्याजवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्टपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी येथेच प्राण देईन, नाहीतर भिक्खू तरी होईन, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रट्टपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांना सांगितले. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन, नाहीतर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल, म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रट्टपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा, अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंतांच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीत जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरितींच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंतांकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रट्टपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विचारित होते. त्यांनी रट्टपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कार्ट्यांनीच
माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकारच नाही, शिव्या पण मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीणबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस, हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारच नाही तर शिव्याही मिळाल्या. ये बाळ, आपण घरात जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे, रठ्ठपाल म्हणाला. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे बाळ, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही, राजा म्हणाला. मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा.
माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे 1. म्हातारपण, 2. अनारोग्य, 3. दारिद्र्य, 4. नातलगांचा मृत्यू या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत आहेस. तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला कसे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्कारलास? किंवा समजा की रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्याचा जो तोटा होतो तसा तुला झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्कारला आहेस? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुला तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्कारलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकलीही. ती 4 तत्वे अशी: 1. जग अनित्य असून सतत बदलत आहे. 2. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. 3. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेले पाहिजे. 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट, राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. तर मित्र हो, द्वितीय खंडातील भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 7 जीवकाची धम्मदीक्षा व 8 रठ्ठपालाचे धर्मांतर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 22 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 4 घरचे निमंत्रण यातील पोटभाग 1 शुद्धधनाची शेवटची भेट, 2 यशोधरा व राहुल यांची भेट व 3 शाक्यांनी केलेले स्वागत हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 22 मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.